श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। गुरुवारी स्त्रियांनी घरात ही 4 कामे नक्की करा। जर का तुम्हाला दररोज नित्यनियमाने सेवा घडत नसेल, हे तर काही सेवा उपाय आपण स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील व्यक्तीसाठी, पतीसाठी, मुलांसाठी करत असतो। पण जर नित्यनियमाने तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या सेवा घडत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास सतत राहील। त्याचबरोबर घरामध्ये शांतता, सुख, समृद्धी नक्की नांदेल। आता घरातली कोणतीही स्त्री काही सेवा स्त्रियांनी करायच्या असतात, काही कामे स्त्रियांनी करायची, उपाय स्त्रियांनी करायचे, कारण घरातील स्त्री ही मोठी भूमिका म्हणजे आहे। ती घरातील स्त्री जर म्हणजे आनंदाने राहत असेल तर त्या घराला स्वर्गही बनवते, पण जर नाराज असेल किंवा दुःख सतत व्यक्त करत असेल तर त्या घराला नरक देखील बनवू शकते। त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी, सुखासाठी काही सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर चला तर मग बघूया तर गुरुवारी काय सेवा करायची आहे किंवा काय कामं करायची आहेत। सर्वात प्रथम गुरुवारी केस धुवू नये, कारण आपण जर गुरुवारी केस धुतले तर आपलं गुरुग्रह जे आहे तो कमी म्हणजे कमजोर होण्यास सुरुवात होते। जर गुरुग्रह कमी असेल तर बऱ्याच अडचणीला आपल्याला समोर जावं लागतं, घरामध्ये वाद होतात किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा सामना करावा लागतो। त्यामुळे आपल्याला गुरुवारी केस अजिबात धुवायचे नाहीत। त्यानंतर फरशी सुद्धा पुसायची नाही। आता बऱ्याच महिलांना वाटेल की गुरुवारी उपवास असतो, आम्ही पूजा पारायण करतो, तर तुम्ही बुधवारीच फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे, गुरुवारी फरशी पुसायची नाही। त्याचबरोबर गुरुवारी आंघोळ करताना आता गुरुवारच्या दिवशी कोणते 4 कामे करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होणार आहे। तर सर्वात प्रथम गुरुवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि आपला घरातली स्वच्छता करायची आहे। स्वच्छता करायची आहे म्हणजेच झाडून घ्यायचं आहे, आपला उंबरठा पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती हळदीचं लेपन लावायचं आहे गुरुवारी। त्याचबरोबर आंघोळ करताना आपल्याला चिमूटभर हळद आपल्या त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो मेन उंबरठा पुसून घेतलेला आहे, मेन दरवाजा सुद्धा पुसून घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे। तर त्याच्यासाठी गोमित्र, हळद घ्यायची आहे थोडीशी आणि चंदन पावडर घ्यायची आहे। थोडंसं तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर हिना अत्तर सुद्धा घेऊ शकतात आणि मस्त असं हाताने आपल्याला त्या मेन उंबरट्यावरती आपल्या हळदीचं लेपन लावायचं आहे। ब्रशनं लावू नका, हळदीचं लेपन हे फक्त हाताने लावा। त्यानंतर आपल्या मेन उंबरट्यावरतीच आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे। रांगोळी काढल्यानंतर मेन उंबरट्याच्या मध्यभागी कोरडी जी हळद असते ना, त्यानं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची आहे। त्यानंतर बऱ्याच महिला म्हणतात की ताई आम्ही गुरुवारी हळदीचं लेपन लावत नाहीत, अमावस्या पौर्णिमेला लावतात। हो ताई, तुम्ही पौर्णिमा, अमावस्या, शनिवारी लावू शकतात, पण गुरुवारी सुद्धा आपल्या गुरूंचा तसंच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि वाईट जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला आपल्या मेन उंबरट्यावरती हळदीचं लेपन लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवपूजा केल्यानंतर हळदीचा आणि किंवा केशरचा टिळा लावायचा आहे। जर तुम्ही हळदीचा किंवा केशरचा, ज्यांना केशरचा टिळा लावणं शक्य नाही त्यांनी हळदीचा टिळा लावा। सर्वात प्रथम हळदीचा टिळा भगवान विष्णूंना, लक्ष्मी मातेला लावा आणि त्यानंतर आपण स्वतः लावा। नित्यनियमाने गुरुवारी तुम्ही हळदीचा टिळा नक्की लावा। त्याच गुरुवारी आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक नक्की करा। दररोज शक्य होत नसेल तर किमान गुरुवारी तरी करा। त्याचबरोबर नंतर आता आपण डेली नित्यसेवा करत असतो, 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र, गायत्री मंत्र आणि कालभैरव अष्टक घेत असतो। पण आपल्याला जर तुम्हाला जमत नसेल, नित्यसेवा ज्यांना जमत नाही त्यांनी किमान श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं गुरुवारी 1 ते 21 अध्याय जे आहेत ते वाचावे, जेणे म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होते जर नित्यसेवा घडत नसेल तर। त्याचबरोबर गुरुवारी आपल्याला 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा। 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, आपल्या कुलदेवीची सेवा करा, कुलदेवीचं नामस्मरण करा, जप करा, कुलदेवताचा सुद्धा जप करा। तर त्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे, थोडीशी चिमूटभर हळद देखील अर्पण करायची आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हळदीचा टिळा आपल्या तुळशी मातेला लावायचा आहे, प्रदक्षिणा सुद्धा घालायची आहे आणि तुळशी गायत्र मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आपल्याला। जर का ज्या घरामध्ये
ह्या सेवा नित्य नियमाने दर गुरुवारी घडत असतील किंवा करत असतील ती सेवा, त्या घरामध्ये कशाचीही कमतरता नसते। त्याचबरोबर त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायमस्वरूपी त्या घरामध्ये नांदत असतो। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी गुरुवारी आपल्या घरामध्ये नित्य नियमाने तारक मंत्र लावायचा आहे। दिवे लावण्याच्या वेळेसमध्ये मोठ्या आवाजात तुम्हाला वाचणं शक्य होत असेल किंवा म्हणणं शक्य होत असेल तर तुम्ही म्हणू शकता देवासमोर बसून। देवाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे संध्याकाळच्या वेळेस। त्याचबरोबर नित्य नियमाने आपल्या घरामध्ये तुळशी मातेला दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्याला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे। एक किमान तुम्हाला 11 वेळेस संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एकदा सुद्धा तारक मंत्र म्हणू शकतात। त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे। ज्यांना सकाळी म्हणणं शक्य नाही त्यांनी दररोज नित्य नियमाने जरी म्हणलं ना कालभैरव अष्टक तरी पण ते खूप प्रभावीशाली आहे। जर का आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती आजारी असेल किंवा नकारात्मक विचार करत असतील तर जर त्या व्यक्तीनं जर नित्य नियमाने संध्याकाळी कालभैरव अष्टक म्हणजे वाचलं तर नक्कीच त्या व्यक्तीच्या भोवती एक कवच निर्माण होईल, जेणेकरून जी वाईट शक्ती ती प्रभाव करत आहे त्याच्या शरीरावरती, त्याच्या मनावरती, ती त्याला होणार नाही। त्यासाठी आपल्याला कालभैरव अष्टक नित्य नियमाने किमान गुरुवारी तरी एकदा नक्की वाचा, जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे, मनामधली सुद्धा आहे, वाईट विचार आहेत, ते निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। तर हे कामे नक्की आवर्जून तुम्ही गुरुवारी स्त्रियांनी करावेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।